2 महिन्यांच्या रखडलेल्या हप्त्यांपैकी फक्त एकच हप्ता 2025च्या वर्षाखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालाय। नोव्हेंबर डिसेंबरसह जानेवारीचा हप्ता असे मिळून 4500 रुपये जमा होतील अशी लाडक्या बहिणींना अपेक्षा होती। या महिन्याच्या अखेरीसपर्यंत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोहोचेल। महिलांमध्ये या योजनेसंदर्भातला एक आनंद आहे। त्यांना एका गोष्टीची कुठे ना कुठेतरी एक कमतरता जाणवत होती, ती म्हणजे की योजना अनेक आहेत पण महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही पहिली योजना ठरलेली आहे, ज्याचा एक आनंद त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो। लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता तुम्हाला 31 डिसेंबर पासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचे 17व्या हप्त्याचे पैसे आलेत का? कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर हो म्हणून नक्की पाठवा। अजूनही तुमचे पैसे आलेले नसतील तर नाही म्हणून पाठवा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून सध्या पैसे जमा होणं बाकी आहे। कारण की बघा, हे पैसे तुमचे 17व्या हप्त्याचे सर्व लाडक्या बहिणींना भेटणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा हा 17वा हप्ता जो आहे, नवीन वर्षामध्ये देखील याचं वाटप टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे। तर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर पुढच्या टप्प्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील। तर पहा, सध्या तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ताच वाटप केला जात आहे। आता तुम्ही म्हणाल की मग डिसेंबरचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार? कारण की आपण पाहिलं असेल, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होण्यासाठी प्रचंड उशीर झाला। सरकारने त्यासाठी कुठेतरी लाडकी बहीण योजनेची 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे। तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची फिक्स करावी? तर तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी टाईप करून पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स झाल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल। कारण की 1 तारखेपासून 30 किंवा 31 तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहत राहतात, मात्र पैसे हे वेळेवरती जमा होताना दिसत नाहीत। 1 तारीख फिक्स झाल्यास त्या वेळेत पैसे आल्यास तुमची जी पण आर्थिक कामं आहेत, घरची सर्व कामं असतील किंवा शैक्षणिक कामं असतील, ती वेळेमध्ये पूर्ण होण्यास मदत होईल। तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला सध्या येत आहे, परंतु आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचा आणि जानेवारीचा 3000 रुपये हप्ता एकत्रित येणार का, याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे, 17वा हप्ता तुमचा जमा होतोय। त्याच्यानंतर तुम्हाला 18वा प्लस 19वा म्हणजे हे 2 हप्ते जे आहेत डिसेंबरचे आणि जानेवारीचे मग कधी येतील? कारण की डिसेंबर महिनाही संपलेला आहे, जानेवारी महिनाही सुरू झालेला आहे, मग दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला येणं गरजेचं आहे। तर पहा, आता डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये एकत्रित येणार असल्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे। माग देखील पहा, नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे एकत्रित 2 हप्ते मिळून 3000 रुपये सरकारने देणं या ठिकाणी गरजेचं होतं, मात्र तसं झालेलं नाही। या ठिकाणी लाडक्या बहिणींना निराशा भेटलेली आहे। एकच हप्ता फक्त जमा झालेला आहे। आता पुन्हा लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याची देखील अशीच वाट पाहावी लागणार का, की 2 महिन्याचे एकत्रित हप्ते जे आहेत जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं सरकार देऊ शकतं का? बघा, तुम्हालाही वाटतं का आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये द्यावेत? तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस म्हणून नक्की सांगा। कारण की मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने असा निर्णय घेतला जाऊ शकतो। नवीन वर्षाचा तुमचा जानेवारीचा हप्ता आणि या ठिकाणी थकीत डिसेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला एकत्रित दिल्यास तुम्हाला सणाच्या निमित्तानं 3000 रुपये मग एकत्रित भेटू शकतात। तर बघा, आता आचारसंहितेचा तर कुठलाही लाडकी बहीण योजनेवरती परिणाम होत नाहीये, कारण की आचारसंहिता सध्या महानगरपालिकेची चालू आहे। तरी देखील तुमचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी 31 डिसेंबरला 2025 संपण्याच्या अगोदरच या ठिकाणी जमा झालेला आहे। त्यामुळे मग पुढचे हे 2 हप्ते एकत्रित दिले तर सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटू शकतो, मोठी गुड न्यूज भेटू शकते आणि तसा निर्णय घेतला तर हे होऊ शकतं। मात्र सध्या अजून डिसेंबर महिन्याचा असेल किंवा या ठिकाणी जानेवारी महिन्याचे पैसे वाटण्यासंदर्भातला निधी वितरणाचा GR आलेला नाही, परंतु लवकरच आता याच्याबद्दलचा GR येऊ शकतो निधी वितरणाचा। जर GR 2 महिन्याचा मिळून आला डिसेंबरचा आणि जानेवारीचा, तरच तुम्हाला 2 हप्ते एकत्रित मग या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये भेटू शकतात। जर एकच GR फक्त डिसेंबरचा आला तर मात्र मग तुम्हाला फक्त 1500 रुपये भेटू शकतात। मग पुढे तुम्हाला जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये देखील मग जाऊ शकतो। बघा, लाडकी बहीण योजनेत महत्त्वाची माहिती आलेली आहे। नोव्हेंबरचा हप्ता तुमचा जमा होण्यास 31 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे। काही जणांचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करून सांगतायत की आमचे पैसे अजून आलेले नाहीत।
बऱ्याच जणांचे पैसे जमा होत आहेत, परंतु ज्यांचे पैसे अजून आलेले नाहीत त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी लवकरच हे पैसे जमा होऊ शकतात. टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत ते जमा केले जात आहेत. आता डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित येणार का? बघा, लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. त्यानंतर आता महिला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबर महिना संपून गेला तरीही अजून पैसे न आल्याने लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता एकत्रित येणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र फक्त नोव्हेंबरचेच 1500 रुपये या ठिकाणी सरकारने जमा केलेले आहेत. त्यामुळे महिलांचा हिरमोड झालेला आहे. दरम्यान आता डिसेंबर आणि जानेवारीचा तरी एकत्रित हप्ता या ठिकाणी दिला जाऊ शकतो का, त्याबद्दल चर्चा सध्या सुरू झालेली आहेत. डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता मग तुम्हाला भेटू शकतो का आणि कधी हे पैसे मग जमा होऊ शकतात? बघा, लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी येणार? 2 महिन्याचे पैसे एकत्रित येणार का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याबाबत कोणतीही अजून अधिकृत घोषणा समोर आलेली नाही. दरम्यान हा हप्ता 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी जमा केली जाण्याची शक्यता आहे. तर बघा, मकर संक्रांतीच्या निमित्तानं तुम्हाला हे पैसे भेटू शकतात. मात्र या ठिकाणी 2 हप्ते भेटतील का एक, याच्याबद्दल मात्र अजून अधिकृत घोषणा नाही आहे. परंतु तुमचा डिसेंबर महिन्याचा हप्ता तरी तुम्हाला या जानेवारीमध्ये 100% या ठिकाणी भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण की पहा, आता सध्या जानेवारी महिना चालू आहे, डिसेंबरचा महिना संपलेला आहे. मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण जर बघितलं, प्रत्येक महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटतो. तसंच मग आता ह्या जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जर या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या निधी वाटपाचा GR आला तरच तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्तानं या ठिकाणी एक तरी हप्ता मग तुम्हाला भेटू शकतो. मात्र GR मध्ये नमूद केलं की दोन्ही हप्त्याचं वितरण करायचं आहे, तर मग 14 जानेवारीपूर्वी मकर संक्रांतीपूर्वी तुम्हाला या ठिकाणी 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये देखील वाटप केले जाऊ शकतात. तर बघा, या दिवशी तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होऊ शकतात. जर 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतला तरच 3000 रुपये येतील, नाहीतर मग फक्त डिसेंबरचे 1500 रुपये तुम्हाला भेटतील. बघा, मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात म्हणजेच फक्त डिसेंबरचे पैसे जमा होऊ शकतात किंवा 2 महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला भेटू शकतात. यासोबत जर या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित दिला नाही तर एका महिन्याचा हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधी मिळू शकतो. दरम्यान याबाबत लवकरच आता अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. तर बघा, जानेवारीचा हप्ता मग तुमचा या ठिकाणी पुढे जाऊ शकतो, तो फेब्रुवारीमध्ये जाऊ शकतो जर 2 हप्ते एकत्रित नाही दिले तर. परंतु या ठिकाणी एक तरी लाभ तुम्हाला जानेवारीच्या महिन्यामध्ये या ठिकाणी 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत किंवा त्याच्या अगोदर जमा होण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. कारण की लाडक्या बहिणींचा या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता सध्या थकीत आहे. त्यापैकी 2 हप्ते थकीत होते, डिसेंबर आणि नोव्हेंबरचा. त्यापैकी नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला सध्या वाटप सुरू आहे, त्याचं वितरण टप्प्याटप्प्याने होत आहे. आता बघा, तुमची KYCची डेडलाईन देखील संपलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला ही KYC करावी लागणार आहे. KYC न केल्यास महिलांचा लाभ देखील बंद होण्याची शक्यता असू शकते. आता KYC करण्याची मुदतही संपलेली आहे, त्यामुळे ज्या महिलांनी KYC केलेली नाही त्या महिलांना हा फटका बसू शकतो. त्यांना यापुढे योजनेचा लाभ भेटण्यासाठी अडचणी येऊ शकतात. तर तुमची KYC सक्सेसफुल झाली आहे का? तुम्हाला सक्सेसफुल झालेली KYCचा SMS आला आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. हो म्हणून सांगा तुमची KYC झालेली असेल. आणि KYC करूनही जर तुमचे पैसे जमा झालेले नाहीत तर कमेंट बॉक्समध्ये तेही सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधायचा आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी KYC झालेली आहे आणि तुम्ही पात्र आहात तरी देखील तुमचे पैसे जमा झालेले नसतील नोव्हेंबर महिन्याचे म्हणजे 17व्या हप्त्याचे, तर ते जमा होण्यास या ठिकाणी मदत होऊ शकते. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.